माउथ आहे आपलं, बरोबर, आणि तुमचं नोज. हे दोन पार्ट महत्वाचे आहेत सेलपर्यंत पोहोचले. सगळ्यात पहिल्यांदा माउथमधनं मी काय खाल्लं, फूड खाल्लं, बरोबर आहे. फूड कुठे गेलं मला सांगा, स्टमक मध्ये गेलं, बरोबर ना. स्टमक मध्ये गेलं. स्टमक मध्ये काय झालं, त्याचं डायजेशन झालं, बरोबर का. स्टमक मध्ये काय झालं, डायजेशन झालं आणि त्याच्यातून मला काय भेटलं, कार्बोहायड्रेट भेटलं. काय भेटलं, कार्बोहायड्रेट. बघा माउथ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा फूड आपण घेतलं, फूड घेऊन ते कुठे गेलं, तुमच्या स्टमक मध्ये गेलं. स्टमक मध्ये जाऊन त्याचं काय झालं, डायजेशन झालं आणि डायजेशन पुन्हा त्यापासून मला काय भेटलं, कार्बोहायड्रेट भेटेल, प्रोटीन भेटेल, व्हिटॅमिन भेटेल, सगळं भेटणार आहे, अमिनो ऍसिड वगैरे सगळं. तर मला काय भेटलं त्यातनं, आता आपण फक्त एनर्जी प्रोडक्शन बघतोय. काय भेटलं आता, कार्बोहायड्रेट आपल्याला मिळालं. ठीक आहे, समजलं ना. हे झालं ट्रॅक. दुसरा, नाकातनं काय घेतलं मी, एअर घेतली, बरोबर का. एअर मधनं माझ्या फुफ्फुसानं काय केलं, फिल्टर केलं. एअर आणि एअर मधनं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सगळं सेपरेट काढलं. फक्त ब्लड मध्ये काय टाकलं, काय टाकलं, ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठे गेला, तुमच्या ब्लड मध्ये गेला. आणि ही कार्बोहायड्रेट पण कुठे गेलं, तुमच्या ब्लड. कुठे कुठे कुणाद्वारे गेलं, ती स्मॉल, कुणाद्वारे, स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे. आणि जो कुठं ब्लड कसा काय ब्लड मध्ये गेला, लंग्स वर. कळलं. पहिल्यांदा माउथ मध्ये काय केलं, फूड खाल्लं आपण, पुन्हा ते कुठे गेलं, स्टमक मध्ये गेलं. स्टमक मध्ये काय झालं, त्याचं डायजेशन झालं. डायजेशन काय भेटलं मला, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कुणी ऍब्झॉर्ब केलं, ब्लडने ऍब्झॉर्ब केलं. अशीच चालते आपली बॉडी. म्हणजे आता मी पण आता काय घेते, मी खाल्ले सकाळी काहीतरी, तुम्ही पण खाल्ले सगळ्यांनी काहीतरी. मग ती कुठे गेलं, पहिल्यांदा माउथ. माउथ मधनं फूड कुठे गेलं, तुमच्या स्टमक मध्ये गेलं. स्टमक मध्ये त्याचं पचन झालं, कार्बोहायड्रेट झालं. कार्बोहायड्रेट मध्ये कुठे गेलं, तुमच्या कार्बोहायड्रेट असेल, अमिनो ऍसिड असेल, फॅटी ऍसिड असेल, ती झालं. आणि ती कोणी ऍब्झॉर्ब केलं, तुमच्या लहान आतड्यानं काय केलं, ऍब्झॉर्ब केलं आणि ती कुठं सोडलं, कुठं सोडलं, ब्लड मध्ये गेलं. ठीक आहे. आता ब्लड कुठं जाणार, ते सगळं घेऊन. ब्लड मध्ये काय काय आहे बघा, ब्लड एकच आहे, असं नाही की बाबा ब्लड वेगळं आहे, ब्लड एकच आहे. आता त्या ब्लडकडे दोन गोष्टी करतात. काय आलं ब्लडकडे मला सांगा, त्या ब्लडकडे काय काय आलं, ऑक्सिजन पण आलं आणि कार्बोहायड्रेट, हे दोन्ही पण आलं, बरोबर का. आता ही घेऊन कुणाला गरज आहे ऑक्सिजन आणि कार्बोहायड्रेटची, तर बॉडीच्या प्रत्येक सेलला काम करायचं आहे. सेलचं काम काय असतं, तर बाबा सेलला प्रोटीन तयार करायचं आहे बॉडीसाठी, सेलला डिव्हिजन करायचे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेवलाच नाही आता, ठीक आहे, जेवला नाही काय नाही 2-4 दिवस, मग तुम्ही बारीक होणार का वाढणार. आता समजा स्वामी आहे आणि स्वाम्यानं आपलं गचमध्ये प्रोटीन बिटीन आणि अंडी पण सुरू केली, अंडी बिंडी खायला लागलं, सगळंच खायला लागलं, मग बॉडी वाढायची का कमी वाढणार ना, का तर त्या बॉडीला प्रोटीन भेटलं नाहीच ना. मग प्रोटीन भेटलं ते कुठं जाणार, बॉडीच्या प्रत्येक कुठं जाणार, सेल मध्ये जाणार. आणि सेल काय करणार, मग सेलला व्यवस्थित प्रोटीन व्हिटॅमिन वगैरे सगळं भेटल्यावर सेल काय करणार आहे, तुमची व्यवस्थित काय करणार आहे, डिव्हिजन करणार आहे ना तुमची सेल, व्यवस्थित डिव्हिजन करणार सेल. आता डिव्हिजन करणार म्हणजे काय, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल काय, त्यामुळे ती नेक्स्ट स्टँडर्डला आपल्याला 10th स्टँडर्डला डिवाइड होणं म्हणजे एका सेलपासून 2 सेल बनणं. आता बाद जेवढं तुम्ही प्रोटीन बिटीन खाणार तेवढी तुमची बॉडी काय म्हणत जाणार, मसल वाढत जाते म्हणजे समजा आधी 50 तुमच्या सेल होत्या, पुन्हा वाढून किती होणार तुमच्या, मग 100 होतील बाबा, 30 होतील, 50 होत्या, 60-70 होतील, कमी झाल्या तर बारीक होणार तुमच्या, बरोबर आहे ना. ही वाढणार आणि कमी होणारी कशावर आहे, किती त्याला तुम्ही फूड देता. म्हणजे समजा आता ही एक सेल आहे, त्याला चांगलं फूड वगैरे खायला भेटलं तर एका सेलपासून 2 सेल लवकर बनते, नाहीच दिलं तर ही सेल मरती काही दिवसांनी. मग सेल मरण्याची वाढतं संख्या आणि नवीन तयार होण्याची संख्या काय होते, कमी. म्हणजे मरणं सेल चालू असतो कंटिन्यू, तुम्ही असा हात झाडला तरी धूळ पडते बघा, ती धूळ म्हणजे काय, धूळ नसते ती, आपल्या मेलेले सेल असतात सगळ्या. मग सेल कंटिन्यू मरत असतात सगळ्या बॉडीला आणि नवीन सेल तयार पण होत असते. मग सेल मरण्याची क्षमता वाढते जर तुम्ही जेवढा तर, आणि नवीन तयार होण्याची क्षमता काय होती, कमी होत जाते. पाकट जेवायचं पण केलं तर आपणच मरणार, सेल मेला की आपण पण मरणार. सेल म्हणजे एक सेपरेट ऑर्गन आहे,
आणि त्या सगळ्या सेल मिळून सगळ्या आपल्या बॉडीला चालवतात. कळलं? जसं ब्रेनला नर्व सेल चालवते, हार्टला कार्डियक सेल चालवते, लिव्हर घेतलं तर आपण हिपॅटिक सेल चालवते. सगळ्या बॉडीला चालवणाऱ्या सेल काय वेगळ्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा काय झालं बघा, माउथ मधून पुढे गेलं. आता हे सगळं कुठे गेलं तुमच्या अरे म्हणजे खाली का बघत बसली. कोणाला कुठे गेले ती कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजन कुठे गेला तुमच्या ब्लड मध्ये गेला. आता ब्लड कुठे गेला हे द्याला तुमच्या सेलला दिला. ब्लड न कुठे दिला सेलला दिला. आता सेलचा पार्ट माहिती आहे की न्यूक्लियस असतो सगळं ठीक आहे. आता सेल मध्ये ही सगळं गेल्यानंतर आता ह्यातनं काय नुसतं एवढंच जात नाही, कार्बोहायड्रेट जातं, अॅमिनो ऍसिड पण जाते, पुन्हा तुमचं हे पण जातं फॅटी ऍसिड पण जातं. म्हणजे ही सगळं तुमच्या एका वेळी तुमच्या सेलमध्ये सगळं जात असतं. फक्त ब्लड मध्ये असतं ते देतो सेलला ते देतो. आता तुम्ही म्हणा अॅमिनो ऍसिड म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? फॅटी ऍसिड म्हणजे काय काय माहित नाही तुम्हाला? आता समजा एक कोंबडी आहे, ठीक आहे. आता ही कोंबडी आहे समजे, पण नाही दिली कोंबडी आहे कोंबडी आहे. त्या कोंबडीने एक अंड घातलं बरोबर ना. कोंबडीने घातला अंड आणि अंड घातलेलं ती पण खूप झाली आणि तेवढ्यात स्वामी नाही का अंड तेवढ्यात साहिल आला. साहिल आला. साहिलने अंड घेतला उकडलं बरं का उकडलं. साहिलनं अंड उकडलं आणि अंड आता खाल्लं ते. आता अंड खाल्ल्यावर मला सांगा त्या अंड्यातून त्याला काय भेटणार आहे? प्रोटीन भेटणार आहे बरोबर ना. त्या अंड्यातून काय भेटणार त्याला? प्रोटीन भेटणार. आता ही प्रोटीन कोंबडीच्या अंड्यात काहीतरी प्रोटीन आहे, ती कशासाठी असेल सांगा बरं? त्या कोंबडीच्या पिल्लाची ग्रोथ करायला बरोबर का. पण ते खाल्लं कोणी आता? मग काय म्हणणार आता? साहिल काय कोंबडीचं पिल्लू आहे का? त्याला काय फायदा आहे का त्या प्रोटीनचा? मला सांगा काय तर फायदा आहे का त्या प्रोटीनचा? नाही. मग आपल्या बॉडीनं काय केलं की बाबा ही प्रोटीन बनले कशापासून? जसं एक समजा तुम्ही माळ घेतली मोत्याची, मोत्याच्या माळेपासून माळ पण बनवू शकतो. तोच खडा वापरून आपण अंगठी पण बनवू शकतो. पुन्हा तोच एक मोती वापरून आपण वेगळं वेगळं दागिने बनवू शकतो. पण मोत्याच्या माळेपासूनच तुम्ही अंगठी बनवू शकताय का? तुम्हाला सांगितलं मोत्याची माळ आहे, बिन तोडता अंगठी बनवा, बिन तोडता पंजन बनवा येईल का आपल्याला? किंवा चांदीचा एक दागिना दिला, बिन तोडता पंजन, समजा मंगळसूत्र दिलं सोन्याचं आणि तुम्हाला सांगितलं की बिन तोडता ह्याला पंजन बनवा, बिन तोडता अंगठी बनवा, बनेल का? मग तुम्हाला ते पागळवलं पाहिजे ना. मग ते बनले कशापासून? तर सोन्याला. तसंच प्रोटीन बनले कशापासून? तर अॅमिनो ऍसिड. असे छोटे छोटे मोलिक्युल एकत्र आले अॅमिनो ऍसिडचे की एक मोलिक्युल अॅमिनो ऍसिडचा आहे आणि त्याच्यापासून काय बनलं तुमचं? प्रोटीन तयार झालं. वेगवेगळ्या अॅमिनो ऍसिड अंडी नाहीत बाबा, ही प्रोटीनचा मोलिक्युल आहे. आणि कशापासून बनले? कशापासून बनले? अॅमिनो ऍसिड पासून बनले. समजलं का? म्हणजे एक एक मोलिक्युल म्हणजे त्यांची जॉईनिंग बदलली की अॅमिनो ऍसिड प्रोटीन पण बदललं. मग ह्याच्या बॉडीनं काय केलं साहिलच्या की बाबा आपल्याला ही नकोच आहे काय ती म्हणते अंड्याचं प्रोटीन नको आहे, पण त्यातलं अॅमिनो ऍसिड तर काढू शकतो ना. मग जेव्हा ते प्रोटीन त्याच्या स्टमक मध्ये गेलं, मग स्टमक मध्ये जे काही ज्यूस होते त्या ज्यूसनं काय केलं? तुम्हाला 7वीला झालेली सायन्स. मग स्टमक मधल्या ज्यूसनं काय केलं? त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन, आता ही प्रोटीन आहे त्याला तोडलं आणि कशात कन्व्हर्जन केलं? त्याचं अॅमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्ट केलं. मग जर तुम्ही 10 ग्रॅम प्रोटीन खाल्लं आणि 10 ग्रॅमचं कन्व्हर्जन 10 ग्रॅम अॅमिनो ऍसिड मॉलिक्युल मध्ये झालं तर म्हणणार मी माझं सगळं पचन झालं. बघा काय झालं? आता प्रोटीन होतं आपल्याकडं. प्रोटीन कशापासून बनलेलं असतं? कशापासून बनलेलं असतं? अॅमिनो ऍसिड पासून तुमचं प्रोटीन बनलेलं असतं बरोबर आहे ना.
मग ते अॅमिनो ऍसिड काय झालं, बॉडी म्हणली मी अॅमिनो ऍसिडच सेपरेट काढते, मग मला पाहिजे ती प्रोटीन बनवली. मग बॉडीनं कशात कन्वर्ट केलं त्याचं, प्रोटीनचं कन्वर्जन कशात केलं, अॅमिनो ऍसिड मध्ये. आता त्या ब्लड मध्ये अॅमिनो ऍसिडचं मोलिक्युल आलं, मग ती घेऊन ती ब्लड कुठं जाणार, बॉडीतल्या प्रत्येक सेल कुठं जाणार. आता बॉडीत कुठं कुठं सेल आहेत, डोळ्याच्या सेल आहेत, जिभच्या सेल आहेत, नाकाच्या सेल आहेत, स्किनच्या सेल आहेत, हर्टच्या सेल आहेत. आता मी तुम्हाला 2 सेल देतो, एक डोळ्याची सेल आहे आणि एक हर्टची सेल आहे. डोळ्याच्या सेलचं काम काय सांगा बरं. डोळ्याच्या सेलचं काम काय असते, डोळ्याच्या सेलचं काम असतं की बाबा आपल्याला विजन दाखवणं, लाईटला आतमध्ये घेणं आणि कलर बिलर दाखवणं, हे डोळ्याच्या सेलचं काम आहे. हर्टच्या सेलचं काम काय आहे तर बाबा बीट करणं, ही कोणाचं काम आहे, हर्टच्या सेलचं काम आहे बीट करणं. मग दोघांच्या सेलचं काम सेम आहे का, मग दोघांना प्रोटीन सेम लागेल का. मग हर्टच्या सेलला जे प्रोटीन लागणार, डोळ्याच्या सेलला जे प्रोटीन लागणार, ते दोन्ही पण काय असणार आहे, वेगळं वेगळं असणार आहे. मग आता प्रोटीन बनतंय कशापासून, अॅमिनो ऍसिड पासून. मग त्या सेलला प्रोटीन त्याची गरज आहे का, त्यांना काय दिलं पाहिजे. मग ब्लड काय करतं बाबा, अॅमिनो ऍसिड घेतं त्या स्टमक कंड, सगळ्या सेलकडे जातं बाबा, हा घे तुला अॅमिनो ऍसिडचं मोलिक्युल. मग त्यानुसार तुमचं काय असेल ते बाबा, डोळ्याचे सेल डोळ्याचं प्रोटीन बनवल, हर्टचे सेल हर्टचं प्रोटीन बनवल, लिव्हरचं सेल लिव्हरचं प्रोटीन बनवल. त्याला जी पाहिजे ती काय करणार, ती प्रोटीन बनवणार आहे. मग सगळ्यात त्यासाठी महत्वाचं काय, प्रोटीनचं कन्वर्जन कशात झालं पाहिजे, अॅमिनो ऍसिड मध्ये झालं पाहिजे. झालं, आणि ती सगळं झालं तर म्हणणार माझं डायजेशन आता व्यवस्थित झाले. मग आता कशात झालं, प्रोटीनचं कन्वर्जन कशात झालं, अॅमिनो ऍसिड. सेम तसंच फॅट खातो आपण, फॅट म्हणजे काय, चरबी बिरबी नाही बाबा, तेल असतं तुमचं, तूप आहे, हा त्याच्यामधलं जे भेटते फॅट, त्याचं कन्वर्जन कशात होतं, फॅटी ऍसिड मध्ये होतं. आणि मग ती बाकीचं कोण कसं फॅट तयार करायचं कसं ती करणार, समजलं. कारण मग आता ब्लड मध्ये काय काय आलं बघा, ऑक्सिजन आला, कार्बोहायड्रेट आले, अॅमिनो ऍसिड आलं, अॅमिनो ऍसिड फॅटी ऍसिड झालं, ठीक आहे. आणि ती सगळं मोलिक्युल आता कुठं आलं, तुमच्या सेल मध्ये आलं, ठीक आहे. पुढचं तो काय सेलचा, आता सेलच्या आत गेल्यावर काय होतं बघा, सेलच्या मग आपल्या आत गेल्यावर काय होतं, किंवा जो कार्बोहायड्रेट आहे शेवाला, कार्बोहायड्रेटचा फॉर्म्युला असतो C6H12 आणि O6. म्हणजे कार्बन सगळं तुम्ही जे खाता का नाही ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या 4 पदार्थापासून बनलेलं असतं, बाकी कोण त्याच्यात नसतं. मग ह्याच्यापासून ही बनलंय तुमचं काय, कार्बोहायड्रेट बनलेलं आहे. मग कार्बोहायड्रेट मध्ये तुमचा कोण येणार, ऑक्सिजन. आता कशासाठी ऑक्सिजन येतं, आता तुम्ही कुठलं पण खावा, कुरकुरेचं पॅकेट खाल्ले, कुरकुरेचं पॅकेट नाही, कुरकुरे त्याच्या आत खाल्ले सगळ्यांनी. मग त्या कुरकुरेच्या पॅकेट असं फुगलेलं असतं, त्यात कुठली हवा बनली, ऑक्सिजन का बनत नाही. जर त्यात ऑक्सिजन भरला तर ती काय होईल, आतलं मऊ नाही, मऊ नाही, खराब होईल. ती खराब का होईल, मऊ ती पाण्यामुळे पडतं, कोरडा ऑक्सिजन भरला तर ती खराब होईल, किडे बिडे लागतील त्याच्यात. कारण ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये ग्रोथ होते लगेच. म्हणजे ऑक्सिजन काय करतो म्हणजे कुजवण्याचं काम करतो. तर तुम्ही चपाती घेतली बाहेर टाकली, आता समजा तुम्ही चंद्रावर गेली चपाती टाकली, तिथं हजारो नाही करोडो वर्ष पडली तर ती कुजणार आहे का, कारण तिथं ऑक्सिजनच नाही. ऑक्सिजनचं काम आहे की कुजवण्याचं, समजलं. ऑक्सिजन काय करतो, दुसऱ्याकडचे इलेक्ट्रॉन घेतो आणि तो कुजवतो त्या पदार्थात किंवा जाळून टाकतो. कुठली पण वस्तू जाळतो म्हणजेच आपण काय करतो, ह्याचा ऑक्सिजन पण काय करत असतो, रिएक्शन करत असतो. मग कार्बोहायड्रेट आला, त्याचं रिएक्शन कोणावर झाली, ऑक्सिजनवर झाली. म्हणजे त्या कार्बोहायड्रेटच्या मोलिक्युलला ऑक्सिजननं काय केलं, तुमच्या बर्न केलं, जाळून टाकलं. आणि जाळल्यानंतर मला भेटलं काय, काय तर भेटणार ना, जसं लाकूड जाळलं बाबा कोळसा भेटते आपल्याला, प्लॅस्टिक जाळलं तर धूर भेटते, कोळसा भेटतोय, प्लस लाकूड जाळलं तरी पण धूर बाहेर येते. मग तसं कार्बोहायड्रेट म्हणजे काय, लाकडाच नाही ना, मग कुठला गॅस बाहेर पडणार आहे, कार्बन डायऑक्साइडच बाहेर पडणार ना. कार्बनला जाळतोय ऑक्सिजन बरोबर म्हणल्यावर गॅस कुठला पडणार, प्लस पाण्याचे मोलिक्युल बाहेर पडते, छोटं छोटं वॉटर वेपर, आणि प्लस काय बाहेर पडतं, ATP एनर्जी, जी मला उपयोगाला आहे, समजतं. मग बाकी प्रोटीन वगैरे बॉडी तयार होतं, सेलची ग्रोथ होते, ते चालूच असतं प्रोसेस. पण ही तर झालं तुमच्या कार्बोहायड्रेटचं काम, की काय तयार करायचं, एनर्जी तयार करायची, ATP, जेणेकरून त्याचा यूज कुठं होईल, आपल्याला बॉडीचं फंक्शन करायला यूज होईल. आता दुसरी गोष्ट, आता सेलनं घेतलं, सेलनं काय काय बाय, ही माझ्या उपयोगाचं आहे का काय नाही. मोठ्या आतड्याचं काम काय असतं सांगा बरं. ती जरा असं पुढे बघूया, आधी ही बघा. आता हे कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर तयार झाले, त्याचं भेट होऊया.
आता जी काय कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर तयार झाली त्याचा काय सेलमध्ये उपयोग आहे का? नाही. मग सेल काय करतं, ह्या कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपरला काय देतं, बाहेर टाकून देतं. काय करतं, बाहेर टाकून देतं. आणि ह्यो कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर कुठे जाते तुमच्या, कुठे जाते, लंग्स मध्ये जाते. कुठे जाते, लंग्स मध्ये. आणि लंग्स मधनं पुन्हा कुठं, नोज थ्रू काय जाते, बाहेर जाते. पण तुम्हाला एक समजलं का, समजा तुम्ही नाक दाबला असा, ठीक आहे, नाक समजा दाबलं, तुम्हाला गुदमरलं लागलं कशामुळे होत असं. आता एखाद्या म्हणाला ऑक्सिजन नाही मिळणार म्हणून गुदमरलं. आता एटीपी तयार झाले, एटीपी साठवून पण ठेवते बॉडी एक्स्ट्रा झालेलं. समजा मी आता नाक दाबलं, ठीक आहे, माझ्या बॉडीत ऑलरेडी मी ऑक्सिजन घेतलाय, ठीक आहे. मग ऑक्सिजन जर नाही भेटला जा समजा, तर काय होणार आहे आतमध्ये, काय होईल, ऑक्सिजनच नाही भेटला तर मला श्वास घ्यायला येणार आहे. म्हणजे श्वास बंद केला की ऑक्सिजन घ्यायचा बंद झालं, मग माझी एटीपी तयार होणार नाही. ही जी रिएक्शन होत्या ती बॉडीमध्ये होणार नाही, ती रिएक्शन बंद पडली. आता श्वास घ्यायचा बंद झालं म्हणजे ती रिएक्शन बंद झाली, एटीपी प्रोडक्शन थांबलं. पण एटीपी ऑलरेडी साठवलेला आहे का, मग एटीपी साठवलेला आहे म्हटल्यावर ऑक्सिजनची गरज आहे का आता बॉडीत. पण आता जरी मी नाक झाकलं तरी आतमध्ये धूर करायचं थांबलंय का, ऑक्सिजन रिएक्ट करतोयच, ही रिएक्शन करतोय, कार्बन डायऑक्साईड तयार होतोयच तिथं. आणि तो कार्बन डायऑक्साईड माझ्या बॉडी सगळीकडे पसरते, त्यामुळे मला गुदमरलं लागतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंट पाहिजे त्याच्यापेक्षा वाढलं तर बॉडीत काय होतं, आपल्याला माणूस मरतो किंवा गुदमरलं जातो. फॉर एक्झाम्पल आता चूल पेटवल्या आणि चुलीत चिमणीचा धूर बाहेर पडतो माहिती आहे, ती चिमणीच बंद केली तर काय होणार सगळं, आणि त्याला चुलीला फुकलं पण नाही, तसंच ठेवलं ते, काय होणार सगळं, काय होणार, धूर होणार ना सगळीकडं. मग तसंच आपल्या बॉडीत जेव्हा मी नाक बंद करतोय, नाकमध्ये चिमणी असल्यासारखं आहे, दोन्ही काम करते ते एका वेळी, ऑक्सिजन देण्याचं पण आणि धूर बाहेर टाकण्याचं पण. आपल्याकडे चिमणीचं काम काय असतं, नुसता धूर बाहेर टाकायचं, पण नाक दोन्ही काम करतं, ऑक्सिजन पण द्यायचा म्हणजे फुकणीचं पण काम करतं, ते फुकायचं पण काम करतं, प्लस धूर बाहेर टाकायचं पण काम करतं. आता मी जर त्यातच खेळली तरी ऑक्सिजन बी जाणार नाही, आणि जो गेलाय तो जाळायला सुरुवात करणार, आणि जाळल्यानंतर धूर काय होणार आतमध्ये तसाच पोळणार, आणि मला काय होणार, गुदमरल्यासारखं होणार. मग आपल्याला गुदमरतं का, तर कार्बन डायऑक्साईड जो तयार झाले तो बाहेर जाईल ना, म्हणून आपल्याला गुदमरतं. आणि ह्यो मग गेला कुठं, नोज थ्रू बाहेर गेला. मग ह्यासाठी आपण ऑक्सिजन घेत असतो. ही आपल्या सेलचं काम आहे की बाबा एनर्जी प्रोड्यूस करायची, आणि बाकीचं सगळं फंक्शन आहे ना सेलचं, आता प्रोटीन तयार करायचं, ह्याच्यापासून फॅटीपासून ऍसिडपासून फॅट तयार करायचं, ही सगळं काम कोण करत असतं, तुमचं एटीपीच्या मदतीनं ही सेल सगळं फंक्शन करत असते. ती तयार करायचं काम आपलं प्युरी सिस्टम करते. कळलं का? आता मोठ्या आतड्याचं काम काय असतं सांगा. लहान आतड्याचं काम काय आलं तुम्हाला, जी काय आपण खाल्ले त्यातलं न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करून घ्यायचं. मोठ्या आतड्यात काय होतं, जी आपण आता पाणी पिले ती कुठं जातं, मोठ्या आतड्यात जातं. आणि मोठ्या आतड्यात पाण्याला ऍब्झॉर्ब करायचं काम कोणाचं आहे, मोठ्या आतड्यात. म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचं काम काय, वॉटर ऍब्झॉर्ब करायचं, आणि स्मॉल इंटेस्टाईनचं काम काय, न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब करायचं. आता समजा एखाद्याचं बिघडलं, बरोबर ना, एखाद्याचं समजा बिघडलं, काय होत असेल त्या कंडिशन. फॉर एक्झाम्पल एखादा बॅक्टेरिया गेला आणि तुमच्या लार्ज इंटेस्टाईनवर त्यानं अटॅक केला, लार्ज इंटेस्टाईनवर केला समजा, मग त्याला इन्फेक्शन होणार तिथं. मग लार्ज इंटेस्टाईनच्या सेल काय करणार, त्याला मारायला बघणार. मग त्याला मारायला सेल जेव्हा बघत असणार तेव्हा लार्ज इंटेस्टाईनचं काम काय आहे, पाणी ऍब्झॉर्ब करायचं. मग लार्ज इंटेस्टाईनवर ऑलरेडी अटॅक झालाय, मग त्याचं काम काय, पाणी ऍब्झॉर्ब करायचं. मग त्या सेल पाणी ऍब्झॉर्ब करतील का, त्या बॅक्टेरियाला मारत बसणार आहे सांगा. बॅक्टेरियाला मारणार ना, ती बाहेर चालले त्याला मारायला नको काय असेल बाबा, पाणी बिणी ऍब्झॉर्ब करायचं. मग पाणी ऍब्झॉर्ब होणार आहे का बॉडीत, नाही. आता समजा चैतन्याला तसं झालंय की पाणी ऍब्झॉर्ब होईना झाले आणि इन्फेक्शन झाले तिथं लार्ज इंटेस्टाईनवर, आणि त्याला ती लार्ज इंटेस्टाईन काम करणार, पाणी ऍब्झॉर्ब करणार. मग ती पाणी एक्स्ट्रा होणार ना तिथं. मग लार्ज इंटेस्टाईन काय करणार, एक तर बाबा आमचं काम चाललंय आणि तू वरण आणि पाणी बघतोयस, बरोबर आहे नाही, आणि वरण ती घाण आहेच त्याच्यात. तुमच्या बॉडीला जे वेस्ट असतं ना ते तुमच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये साठवलं जातं. आता समजा पाणी वाढतेच, मग काय होणार, पाणी बाहेर टाकणार ना ती, आणि ते पाणी कुठं बाहेर पडणार, असं काय बाहेर पडणार ना ते कुठनं तरी चैतन्य आहे. त्याला म्हणतो आपण मग बिघाडली.
मग त्याला म्हणतो आपण डिसेंट्री लागल्या, व्यवस्थित ती सगळं लिक्विड मग बाहेर पडतं. हे जर रिझन काय तर इन्फेक्शन झालं असतं. त्यामुळे जेव्हा इन्फेक्शन पोटात दुखतं तेव्हा जेवायचं नाही. तेवढी ऊर्जा असते आपल्या बॉडीत की 2-4 दिवस आपण 21 दिवस जगू शकतो साठवलेल्या ऊर्जेत, काय टेन्शन नाही. आणि दुसरं समजा आता हे झालं खालनं बाहेर जाण्याची प्रोसेस, खालच्या भागात आपलं सगळं पाणी बाहेर गेलं, लार्ज इंटेस्टाईनवर इन्फेक्शन झालं. तर आता एखाद्याचं बारका आजार आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, आणि स्मॉल इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्शन झालं, नव्याचं झालेलं तर उलट्या कशा काय होत होत्या. मग आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्शन झालं किंवा सूज आली. सूज कधी येणार लक्षात ठेवा, सूज जेव्हा जिथे जाऊ कुठला तर बॅक्टेरिया अटॅक करतो, म्हणजे आपण म्हणतो आता सूज झाली किंवा लागलं बिगलं तर मग ती लागलेलं बॅक्टेरियाला मारायला भरून काढायला सूज आली आतड्याला. मग आतड्या ती पचन करतील, ऍब्झॉर्प्शन करत बसतील का ती बॅक्टेरिया मारत बसणार? बॅक्टेरिया मारणार ना. मग बॅक्टेरियाला मारायचं काम चालू असणार त्यांचं. त्यात जर तुम्ही जेवला, वरण भात खाल्लं, काय पण खाल्लं समजा तुम्ही आता, त्यात जर तुम्ही जेवला तर त्या आतड्या म्हणणार ही कशाला बाबा टाकल्या, आज आमचं काम चालू आहे ना, कोणी ऍब्झॉर्ब करत बसणार? किंवा पोटात झालं इन्फेक्शन, मग ती पाठवत होतं पुन्हा मागं पोटाला पाठवतं. ब्रेनला सांगते ही कशाला आली बाबा, ब्रेन काय करतो मग ती पोटाकडे पाठवतो आणि ब्रेन सांगतो मी बाहेर टाका, मग ती उलटी होऊन सगळं बाहेर. लार्ज इंटेस्टाईन आणि स्टमक मध्ये प्रॉब्लेम झाला तर उलट्या होते, सॉरी स्मॉल इंटेस्टाईन आणि स्टमक मध्ये प्रॉब्लेम झाला तर उलट्या होणार, आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये प्रॉब्लेम झाला तर तरी बी उलट्याच होणार, पण दुसरीकडे होणार. समजलं का नाही? मग हे असं सगळं फंक्शन असते बॉडीचं. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुमचा कुठला? सेल. काय हे आपल्याला बघायचं. मग 2 सेल असते टोटल, कुठल्या कुठल्या? एक प्लांट सेल असते आणि कुठली असते? ह्या दोघांचा आपल्याला बघायचं आहे डिफरन्स, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल काय असतं ती आधी बघूया. आधी आपण ॲनिमल सेलचा स्टडी करणार आणि नंतर मग कोणाचा स्टडी करणार? प्लांट सेलचा स्टडी करणार. ते तुम्हाला 7वीला पण झालंय. मग आपण यावेळी जरा मध्ये बघणार आहे फक्त दोन्ही पण बघायचे. पहिल्यांदा ॲनिमल सेल बघू आणि नंतर मग कुठली बघू? प्लांट सेल बघू. कळलं? समजतं का नाही? मग आपण ॲनिमल सेलचा पार्ट बघणार आहे आणि ऑर्गॅनल्स बघणार. पार्ट्स आणि ऑर्गॅनल्स 2 बघणार. पार्टचं फंक्शन आपण बघू पुढच्या लेक्चरला आणि कशा